हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज आपण आणखीन एक नथीचा वर्क घेऊन आलेलो आहोत। बघू शकता खूप सुंदर अशी नथ आहे। आपण याला व्यवस्थित ड्रॉ करून घेऊया। आपण इथं घेतलेले आहे ब्लॅक पेन्सिल, ज्या करून आपल्या व्हाईट अस्तरवरती आपला ब्लॅक पेन्सिलने मार्किंग व्यवस्थित दिसेल। त्याच्यासाठी मी इथं ड्रॉ करण्यासाठी घेतलेले आहे ब्लॅक पेन्सिल। तर इथं व्यवस्थित छोटी छोटी जेवढी पण डिझाइन आहे तेवढ्यांना व्यवस्थित आपण मार्किंग करून घेणार आहोत, कारण आपल्याला नंतर वर्क करताना प्रॉब्लेम नाही आला पाहिजे त्याच्यासाठी। तर इथं खूप सारे लोक जसे जरदोशी यूज करतात, भरपूर काय मटेरियल यूज करतात जे जे त्यांना आवडतं ते। इथं मी यूज करणार आहे कट बीट्स, जिथं ते सगळे जरदोशी यूज करतात तिथं मी आता कट बीट्स यूज करणार आहे। ट्राय करणार आहे कशी दिसते नथ, तुम्ही पण मला सांगा। पहिल्यांदाच ट्राय करत आहे मी कट बीट्स टाकून। तर काय याला काय काय मटेरियल लागणार आहे ते आपण बघणार आहोत। इथं मी डार्क करून घेत आहे लाईन, तर पुढे मी सांगते काय काय मटेरियल लागणार आहे। तर चला बघूया। इथं लागणार आहे शुगर बीट्स। इथे मी कुंदन घेतलेले आहेत पिंक आणि ग्रीन कलरचे। स्टोन चेन लागणार आहे आपल्याला। इथं व्हाईट मोती आणि गहू मोती लागणार आहेत, आणि कट बीट्स जे मी तुम्हाला बोलले ना की कट बीट्स यूज करणार आहोत आपण, आणि गोल्डन धागा। इथं सुई घेतलेले आहे मी, आणि इथं मी B7000 ग्लो घेतलेला आहे। इथं मी 2 mm गोल्डन मोती पण घेतलेले आहेत, पण मी दाखवायची विसरली, तर ते पण तुम्ही घ्यायचे आहेत। तुम्ही कुठलेही मोती यूज करू शकता। इथं मी गमनी जे छोटे दोन कुंदन घेतलेले आहेत आपण, छोटे जे स्टोन बोलतात ना ते घेतलेले आहेत। तर इथं आपण जे रेड कलरचे स्टोन घेतलेले आहेत ते व्यवस्थित चिपकून घेऊया। बघू शकता इथं मी निडलमध्ये शुगर बीट्स लोड करून घेतलेले आहेत, आणि व्यवस्थित आपण जे स्टोन आहे त्याच्या चौकून हे शुगर बीट्स लावून घेणार आहोत। वापस आपण गम लावून इथं जो चेन आहे आपली स्टोन चेन ते चिपकून घेतलेले आहे, आणि 2 mm चे गोल्डन मोतीने आपण व्यवस्थित इथं वर्क करून घेणार आहोत। तुम्ही कुठलेही मोती यूज केले तरी चालतील, कारण या नथचा जे फोटो आहे त्याच्यामध्ये भरपूर व्हेरायटीचे जसे मोती वगैरे लावलेले आहेत, पण नथीमध्ये गोल्डन आणि व्हाईट कलरचे मोतीच खूप सुंदर दिसतात, रिअल नथसारखं दिसतं। पण तुम्हाला तेच सांगेल की मी कुठलेही मोती तुम्ही यूज करू शकता, पण मी सजेस्ट करेल की व्हाईट मोती यूज करा, ज्या करून आपल्याला रिअल नथसारखे लुक दिसतो त्याचा। खूप सुंदर अशी नथ दिसते। तुम्ही हे ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा, ज्या करून तुम्हाला हे वर्क करताना प्रॉब्लेम नाही येणार। व्यवस्थित व्हिडिओ बघत जावा, ज्या करून वर्क करताना तुम्हाला पण आयडिया भेटेल की कुठले मोती यूज करायचे आहेत, किती मोठी या छोटी साईज ठेवायची आहे नथच्या वर्कसाठी। ते तुम्ही एकदा शिकल्याच्या नंतर व्यवस्थित तुम्ही वर्क करू शकता। त्यासाठी ज्या कोणाला बी आपले बेसिक शिकायचं असेल त्यांनी आपल्या ID वर जाऊन बेसिकचे व्हिडिओ बघा, ज्या करून तुम्हाला बेसिक शिकता येईल। इथं बेसिक झाल्याच्या नंतर आपला ॲडव्हान्स क्लास चालू आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा।
तर इथं बघू शकता तुम्ही, आपण दोन्हीही कुंदनला व्यवस्थित वर्क करून घेतलेला आहे आणि हे जे आपण मार्किंग करून घेतलेले आहे, ड्रॉ करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी इथं एक लाईन शुगर बीट्सची देत आहे, ज्या करून आपण जे कट बीट्स आहेत ते लोड करणार आहोत. तुम्ही इथं जे पायपिंग दोरी असते ते पण यूज करू शकता, पण इथं मी शुगर बीट्स यूज केलेले आहेत. इथं मी धागा वरती काढून घेऊन 3 कट बीट्स लोड करत आहे. बघू शकता, 3-3च करायचे आहेत, ज्या करून आपण ते सुंदर पण दिसेल आणि छोटी छोटी लाईन येईल. आणि क्रॉसमध्ये लोड करायचं आहे त्याला. बघू शकता तुम्ही, मी क्रॉसमध्ये करत आहे. खूप सुंदर दिसत आहे हे कट बीट्सचे लोडिंग. तुम्हीही ट्राय करा, असेच 3-3 कट बीट्स लोड करा. पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ. इथं बघू शकता, जे आपण लोड केलेले आहेत कट पाईप, त्याला मी आउटलाईन पण शुगर बीट्सचीच देत आहे, ज्या करून ते आणखीन सुंदर दिसेल आणि खरंच खूपच सुंदर दिसत आहे. तर इथं आपण गम चिपकून, कुंदन चिपकून घेतलेले आहेत आणि शुगर बीट्स आपण त्याच्या साईडने व्यवस्थित वर्क करून घेणार आहोत.
तर इथं बघू शकता तुम्ही आपला नथीचा वर्क कंप्लीट होत आलेला आहे. आणि आजची नथ कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा मला. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल.